हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं, की राज्यातनी फक्त ढगाळ वातावरण राहणार आणि मोजके भाग तुम्ही पावसात सांगितले होते. हं, हं, हं. तर सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ढगाळ वातावरण आहे. पाऊससुद्धा असा कुठेही पाऊस नाही. हं. परंतु सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला कमेंट व फोन बी सुद्धा येत होते, की बुवा पुढील 4 दिवसाचा अंदाज घ्या. म्हणजे पुढील 4 दिवसातनी कोणत्या जिल्ह्यांना काय परिस्थिती राहणार, त्याबद्दल एक सविस्तर अंदाज द्या सर. नक्कीच. थोडा अंदाज पाऊस करतो मी आणि एका मिनिटात एका कमेंटला रिप्लाय देतो. हो, तर बघा 23, 24, 25 ला लालसर आभाळ, थोडं ढगाळलेला परिस्थिती बऱ्याच भागांमध्ये झालेली आहे. हो. त्याची इन्सेंटिव्हिटी कमी झाली, पाऊस झाला नाहीये. बरोबर. पण एक जण म्हणे तुमचा पाऊस कुठे गेला? अरे मित्रा रेकॉर्ड असा आहे माझा ह्यावर्षी तुम्ही जर पाहत असाल ना, तर लाखो करोडो फॅन्स झालेले आहेत त्याच्यामध्ये हो, आणि ते कसे चुकीचे अंदाज दिले म्हणून झाले नाहीत. आणि तुम्हालाही माहिती आहे सचिन ठाकरे सर तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये मी वारंवार सांगितलंय, की ॲप्लिकेशनचं काम चालू आहे, थोडे शेतीचे बरोबर. पण काम चालू आहे. एखाद्या वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये एक जर अंदाज चुकला ना, तर तोडकरचं अस्तित्व संपत नाहीये. नाही, नाही. बरोबर आहे सर. 2026 तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. आणि म्हणतात ना बरेच जण छातीठोकपणे सांगतोय, की ह्या महिन्यात थेंबही नाही पडणार, ह्या आठवड्यात थेंबही नाही पडणार. तुला तितका वेळ होता, तितका अभ्यास तू केला असेल, तू अंदाज परफेक्ट देत असेल, चांगली गोष्ट आहे. बरोबर. पण एखाद्याला चॅलेंज करणं हे देखील चुकीचं आहे आणि चॅलेंजचे नाव घेऊन करणं चुकीचं आहे. तर ठीक आहे, चॅलेंज मी पण स्वीकारलंय आणि 2026 मध्ये ॲप्लिकेशनच्या व्यतिरिक्त जे असे लाँग टर्म अंदाज असतात किंवा हो, पेरणीच्या संदर्भामध्ये ते अंदाज तुम्हाला सचिन ठाकरे या चॅनलवरती तिथे देतोच मी. पण बरोबर. एकदा पूर्णपणे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये त्याचा शेड्यूल देणारच आहे. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, याच्यामध्ये हवामानामध्ये सुद्धा आता राजकारण झालंय. शेतकऱ्यांनो सतर्क राहा. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या चांगल्या माणसाला टार्गेट करण्याचं काम देखील याच्यामध्ये स्पष्टपणे चाललेलं आहे. बरोबर आहे सर. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष का होईना, पण हो, चालूच आहे. यामध्ये फसवणूक आमची तर होणार नाही, कारण की आम्ही सोशल मीडियावरती काम करणारी माणसं आहोत आणि प्रामाणिकपणा ज्याच्या त्याचा तुम्हाला तर माहितीच आहे. हो. ठीक आहे. आणि विषय असा पण येतोय, की आता ह्या 2-4 दिवसाचा अंदाज सचिन ठाकरे सरांनी तर विचारला आहे. तुमच्यासाठी तो पण अंदाज मी व्यक्त करतोय. पहिले बोलून घेऊया आपण पहिले. तर बरोबर. बघा सचिन सर आता राज्यामध्ये बघा 2 दिवस क्लिअर वातावरण, 2 दिवस ढगाळलेली परिस्थिती हे तुम्हाला वारंवार मी सांगितलेलंच आहे. ते आहे हो, सुद्धा. हो. पावसापेक्षाही खतरनाक जी परिस्थिती असते ती म्हणजे धुळीची. ती आता बरोबर. महाराष्ट्रामध्ये दिसते आहे. दिवसभर आभाळाची सावली थोडीशी काळसर आपलं झाडांची सावली काळसर कलरची दिसणं किंवा धुळीचा परिणाम दिसणं ह्या गोष्टी होत राहतात. त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तुरीवरती याचा परिणाम पडलेला दिसतोय आपल्याला. फुलं, शेंगा आणि पानं हिरवी. पाणी बरोबर, कमी बरोबर असताना सर. सुद्धा ह्या गोष्टी दिसायला लागल्यात. हो, तर याच्यामध्ये तुम्ही काय करा, थोडं पाणी जर जास्त दिलं असेल थोडा ताण पण द्या. कारण की याचा इफेक्ट तुम्हाला नक्की जाणून येईल पुढच्या काळामध्ये. हो. आणि औषधाची फवारणी कोणती करायची याच्यामध्ये जबरदस्त औषधांची नावं मी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये दिलीत. इथे व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. नाही, परत नाही. बरोबर सर. राजकारण येईलच याच्यामध्ये. हो, त्या ॲप्लिकेशनमध्ये सगळी डिटेल दिलेली आहे. आता पुन्हा भयंकर असा आभाळ येणार आहे. पाऊस त्यात मात्र नाहीये. थोड्या हलक्या सरी पडल्यात तो भाग वेगळा राहिला. कारण की हो. गारव्यामुळे इन्सेंटिव्हिटी कमी होत जाते. बरोबर. तर ती तारीख आहे 30 तारीख. मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले काही भाग. त्याच्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती अशी राहील, की 4-5 घंटे सूर्यदर्शन बऱ्यापैकी पाहायला मिळेल आणि बाकी दिवसभर वातावरण हे अंधुक ढगाळलेलं पाहायला मिळणार आहे. तारीख आहे 29 नोव्हेंबर आणि हं. 30 नोव्हेंबर ही हो, मराठवाड्याच्या भागांसाठी किंवा आपण पूर्व मराठवाडा देखील म्हणलं तरी चालतंय. हो. त्यानंतर विदर्भात सुद्धा ही इन्सेंटिव्हिटी ढगांची व्याप्ती वाढणार आहे. ढगांची जी काय तुम्ही आज पाहताय ढग आज कालही पाहिलंय पश्चिम महाराष्ट्र अशाच प्रकारचा आभाळ येईल. थोडंफार जास्त पण येईल याच्यामध्ये कारण की जवळच असलेल्या बंगालच्या उपसागरामध्ये एक सन्यार नावाचं सायक्लोन तयार झालेलं आहे आणि त्याचा प्रभाव साहजिकच आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांवरती प्रभावी पाऊस पडणार आहे. हं. पण क्वचितच याचा महाराष्ट्रावरती इफेक्ट जाणून येतोय. त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला मी सांगतो आहे, की हे प्रकार इथे पण घडतील पण पावसाच्या बाबतीत नाही घडणार. तर अशा प्रकारचं वातावरण हे 2 डिसेंबरपर्यंत चालत जाणार आहे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा देखील. हो. तर यानंतर जर बघितलं तर थंडी पुन्हा बळकट होऊन जाईल. ह्याच तारखेला बळकटणार आहे 1 आणि 2 डिसेंबरलाच. हं. तर ती थंडी परत 4-5 दिवस राहील आणि 6-7 पासून पुन्हा ढगाळलेली परिस्थिती होईल. एल निनो अजूनही वाढलेला नाही आणि ला निना अजूनही गेलेला नाहीये. पण त्याचे इफेक्ट मात्र बरेचसे आशिया खंडातील जसे आपण पाहतोय दक्षिण भारतावरती इकडे अंदमान निकोबार बेटावरती इथे सायक्लॉनिक सिस्टम बनायला पोषक परिस्थिती सक्रिय आहे. त्यामुळे हे प्रकार घडत जातील. याचा मोठा धोका किंवा पावसाची संभाव्य शक्यता या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात देखील नाहीये. हो. पण वारंवार असे आभाळ येणं बऱ्याचशा डाळिंब पिकांना, अनेक पिकांना याचा इफेक्ट होणं हे गरजेचं दिसतंय आहे आणि याच्यावरती ह्याचा डोस घेणं गरजेचं दिसतंय याच्यामध्ये. म्हणजे बरोबर. आपल्या औषधाचे कुठले डोस असतील ना त्या हो, पद्धतीचं. हो. हं.
आणि सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की थंडी नसल्यास जमा राहणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच थंडी नसल्यास जमा आहे. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला त्याबद्दल बी कॉमेंट येत होत्या की थंडी आता वाढणार कधी? ही 2-4 दिवसासाठी एक डिसेंबरच्या पहिल्या 1-2 तारखेपासून थंडी वाढेल हं. आणि सकाळची आणि थंडी वाढेल ती आणि जास्त काही काळ टिकून राहील अशी शक्यता नाहीये. हो. भलेही बऱ्याचशा माध्यमातून आता हा फोकस का करत नाही, मी बोललो तर राजकारण आहे. बऱ्याचशा बरोबर. माध्यमांनी 110 वर्षाची रेकॉर्डवर थंडी सांगितलेली. ती थंडी का दिसत नाही तुम्हाला? बरोबर, बरोबर. तुम्हाला माझा पावसाचा अंदाज चुकलेला दिसतोय, पण ती का दिसत नाहीये? हे गोष्टी जरा काळजीपूर्वक ऐका आणि तुम्हालाही माहिती आहे. छाती ठोकपणे सांगितलं तुम्हाला मागच्या पण इतिहासामध्ये बघा तुम्ही 2-3 महिन्याचा रेकॉर्ड चेक करा, की वारंवार सांगतोय, की ओला दुष्काळ आहे वगैरे, वगैरे गोष्टी तुम्ही त्या पाहिल्या रेकॉर्डमध्ये. अंदाज आहे. शेवटी अंदाजच नाव दिले मी माझ्या प्लॅटफॉर्मला. तो बरोबर. अंदाजाप्रमाणे राहील. त्यामध्ये 10 पैकी एखादा चुकला, तर त्यामध्ये क्षमा मी मागतोय तुमची, ती करत जा. पण बरोबर. लोकांचं ऐकून वाईट कमेंट करू नका. वाटल्यास मी ह्या गोष्टी थांबवतो सुद्धा 2026 मध्ये. तुमची इच्छा असेल तर कमेंटमध्ये पण कळवा. बरोबर आहे सर. शेतीच्या कामाचा लोड आहे. डोकं असं विचित्र झालंय. एक हो. ॲप्लिकेशनचा लोड वाढवून घेतला. तो बी यासाठी घेतलाय, की बऱ्याचशा पोरांना माझ्याकडे जी माहिती आहे, माझ्या पद्धतीने जितका यांना अंदाज देता येईल, ते शिकवण्याचं काम बी देखील चालू आहे. त्याची फी पण मोजकीच ठेवलेली आहे. असं काय 10,000-20,000 ठेवलेली नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे सर. हां. आणि ज्यांमध्ये लांब पल्ल्याचे अंदाज किंवा औषधांची माहिती सांगण्यासाठी बी महिन्याला ₹10 खर्च येतो तुम्हाला फक्त. तोही ॲप्लिकेशनलाच जाणार आहे ₹10. हो, जे बरोबर आहे. ॲप्लिकेशन माझ्याकडनं घेता येणं पडतं. मी त्याच्या वैयक्तिक मला काही ढेकळाची कमाई नाहीये आणि तुम्हाला बरोबर आहे माहिती आहे सर. कमाई करणारा माणूस नाही. जर आपल्याला कमाईच करायची असेल, तर मी 1-2 ॲडव्हर्टायझिंग जरी घेतल्या ना, तर मला ज्या नाही त्या गोष्टी मिळू शकतात हे तुम्हालाही माहिती आहे. बरोबर, बरोबर आहे सर. हं. बरं सर, आता काही शेतकऱ्यांचे आणि काही मित्रांचे असं म्हणणं होतं, की कोर्स कसा घ्यावे? म्हणजे बा त्या ॲप्लिकेशनमधून कोर्स कसा घेता येणार आपल्याला? हे बघा कोर्सला क्लिक केलं, की पूर्ण तुमची इन्फॉर्मेशन भरायची. मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नाव वगैरे पत्ता जे काही विचारतंय तुम्हाला ॲप्लिकेशन ते भरायचे. हो. पूर्ण सिक्युरिटी आहे. कुठल्याही प्रकारचा इफेक्ट त्याच्यात जाणार नाही आणि वन टाईमच पैसे भरायचं काम पडतं. 12 महिने पुन्हा तुम्हाला रुपये भरायचं काम पडत नाही. हां, हां. तर त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन भरली, की खाली सबमिट बटन येते आणि ते क्लिक केल्याच्यानंतर तुमचे जर तुम्ही समजा ₹100 चा माहिती लाँग टर्मचा अंदाज घेतला, ₹10 महिना पर महिना पडतोय. हो. त्याला ₹120 जातील तुमचे, पण लगेच तुम्हाला वर्षभर कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये मोजकीच लोक आहेत. त्यामुळे वारंवार तुमच्या कमेंटला रिप्लाय येणं अशा गोष्टी ह्या डिसेंबर महिन्यामध्ये स्टार्टअप होतील. सतत तिथे बरोबर. माहिती टाकणं चालू आहे. माझ्या वेळे पद्धतीने मी माहिती टाकतोय. पण ह्या गोष्टीमुळे तुम्हाला सुद्धा तिथे चांगल्या पद्धतीची माहिती मिळेल आणि हो, जर आपण अंदाज दिलेत आणि आपल्या अंदाजावरती अंदाज पाहून सुद्धा टोमणे मारणाऱ्याला तिथे दिसल्याबरोबरच त्यांना तुम्हाला स्क्रीनशॉट देखील मी पाठवून देऊ शकतो, की हा माणूस इथे आला होता म्हणून. बरोबर आहे, बरोबर आहे सर. सोशल मीडियावरती समजत नाही ह्या गोष्टी. हो. आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे, की डिसेंबर महिन्यामध्ये मग काही चक्रीवादळ नवीन बनेल का? हे पहा वारंवार बनणार आहे. नवीन नाहीये, वारंवार बनणार आहे आणि त्याचे फरक महाराष्ट्रावरती दिसून येत नाहीये. हं. हं. हे बरोबर सर. फरक फक्त काय पडतात धुई-धुके. जे हो. कोवळे पिके, ज्यांना रोगराई जास्त होते, अशा पिकांवरती वारंवार याचा भडीमार होणार आहे. हं. आता तुरीवरती बऱ्याच शेतकऱ्यांनी फवारण्या केल्यात, तरी त्याचा अळीचा प्रादुर्भाव तुम्ही बघा शेंग सोलून 1-2 हो. दाणे खराब निघतायत. तर बरोबर. अशा प्रकारच्या इफेक्टला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. आभाळ म्हटलं की गरमी लॉस, थंडी लॉस आणि गरमीची वाढ. हो. गरमीची वाढ म्हटल्यानंतर कीटकांचा प्रादुर्भाव ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिसतायत. बरोबर आहे सर. हं. आणि धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच धन्यवाद.